3 दिवस झाले कंटिन्यू आमचं काम चालू आहे आणि रिनोव्हेशनला काढलाय शॉप. तुम्ही माझा अवतार बघत असाल. कंटिन्यू कामाने आम्ही सगळेच राबतोय. तर सगळेच दमलेत आता. दमून वैताग आलाय, आराम करावा वाटतोय पण पर्याय नाहीये. कारण हा सगळा जो माझ्या मागे तुम्ही पसारा पाहताय, हा सगळ्या जम्बो बॅग भरलेल्या आहेत. सामान लावायचं आहे खूप सारं. हे तर ज्या बॅगेमध्ये जे 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 काय ठेवताना असं झालं होतं की हा या बॅगेमध्ये हे आहे बरं का. सुनीता पण आली होती मला मदत करण्यासाठी, त्या दिवशी दिवसभर होती. मग आम्ही शोधून एखादी बॅग घ्यायचो, त्याच्यात हा ताई हे ठेवू आपण, म्हणजे काढताना आपल्याला ते एकाच कप्प्यातलं भेटेल. या पद्धतीने आम्ही बॅगा भरल्या होत्या. पण आता गंमत सांगू तुम्हाला, त्या बॅगा इतक्या वेळ बाहेर आत बाहेर अशा झालेल्या आहेत ना, कुठल्या बॅगेत काय भरलंय काही कळेना. आणि मी आता थोडंसं सामान लावायचं म्हटलं तर जसे मी ते मागे अस्तर लावून घेतले, थोडीशी जागा चेंज करून पाहूया म्हटलं, पण लक्षातच येईना. भरताना फार वेळ गेला नाही, पण आता ते लावताना कुठून सुरुवात करू काय करू हे काही कळेना. जसं आपण शिफ्टिंग करताना नाही का, घरामध्ये आपण जेव्हा घर चेंज करतो तेव्हा पॅकिंग करायच्या गोष्टी पटापट होतं. कारण आपण जे मेल ते पॅक करत होतो पण अनपॅक करायच्या वेळेला इतका प्रॉब्लेम होतो. 8-10 दिवस आपल्याला घर लावायला पुरत नाहीत. तसं हे माझा आता शॉप आहे, किंवा ऑफिस म्हणू शकता, ऑफिसच म्हणू शकता म्हणायचं आपण. कारण आपण रोज इथे येऊन डेली बेसिसवरती काम करतो ना. स्वतःचा बिझनेस आहे, स्वतः मालक आहे, आपलं हे ऑफिसच आहे. सो माझ्या या शॉपला, ऑफिसला, बुटीकला छान कलर दिलेला आहे, व्हाईट ब्राईट केलेला आहे आणि मस्त थोडंसं चेंजेस केलेलं आहे. काय चेंजेस केलेलं आहे तुम्हाला लक्षात येईल. पहिला ह्याला ग्रीन कलर होता, त्याच्यामुळे थोडा त्रास झाला ग्रीन कलर जो आहे तो काढून पुन्हा त्याच्यावरती व्हाईट कलर चढवायला. तर किती लेयर लागले असतील विचार करा, एवढा ब्राईट कलर दिलाय म्हटल्यानंतर. तर छान वाटते व्हाईट कलरमुळे. पण आता ना हे सगळं पॅकिंग होतं. पुढे जो आपला पॅसेज आहे त्याकडेपासून याकडेपर्यंत पूर्ण पॅसेजमध्ये आपलं सामान होतं, मशीन लावलेल्या होत्या. आणि ते धूळ इतक्या पडायच्या की किती वेळा क्लिनिंग केलं, किती वेळ झटकवलं, किती वेळ पुसलं, तरी पुन्हा आहे तशी जैसे ती धूळ होतीच. बाहेर नेता आणता. आणि गंमत सांगू, सगळ्यामध्ये सामान बाहेर आल्यानंतर बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहेत, ताई आहेत, बऱ्याच सगळे आपले क्लायंट आहेत. त्या अगदी येऊ विचारायचे एकामागून एक. प्रत्येकाला जसं मी म्हणते नेहमी, आपला बिझनेस म्हणजे माउथ पब्लिसिटी आहे. तसंच प्रत्येकीच्या तोंडातून एकमेकींना कळत होतं. कोणी कॉल करायची, अगोदर शिफ्ट होते की काय, कोणी येऊन समोर बघायची, काय चाललंय तुमचं, कोणी म्हणायचं ब्लाऊज शिवणार ना आता तुम्ही, म्हणलं हो. तर कोणी म्हणे ब्लाऊज घ्यायचं होतं, ब्लाऊज आणले होते. मी म्हणायची ठीक आहे द्या, फक्त मेजरमेंट वगैरे नंतर दिलं जाईल.